नमस्कार मित्रांनो, मी तुमचा रोहित. तुमचं स्वागत आहे पॉलिटिकल ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, हिस्टॉरिकल जे वेपन्स आहेत ते प्रिझर्व केलं पाहिजे, त्यासाठी आज आपण एक पार्ट घेऊन येत आहे. आज आपण यामध्ये पाहणार आहोत की गुप्त शस्त्र कोणकोणते आहेत, त्याचा यूज कुठं केला जातो. त्यामध्ये असणार आहेत बिछवा आहे, वाघनखे आहेत, तसेच कट्यारा आहेत आणि चक्र आहेत. असे वेगवेगळे आपल्याला हत्यारं आज आपल्याला बघायला मिळणार आहेत. तेच शिवकालीन ह्याच्यामध्ये काळामध्ये यूज केलेलं आहे. याची माहिती आपल्याला आज वस्ताद दादा देणार आहेत. मागच्या वेळेचा पार्ट हे तुम्ही चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला, तसंच आजचाही पार्ट तुम्हाला चांगला वाटेल. आजच्या या व्हिडिओला आपण मॅक्झिमम शेअर करूया आणि ह्या आजच्या आपल्या पॉडकास्टला आपण सुरुवात करूया. वस्ताद दादा, तुमचं पहिल्यांदा आमच्या पॉलिटिकल ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. नमस्कार. आम्हाला तुमची ओळख करून द्या. मागच्या वेळेला तर झालेलंच आहे, आपलं पार्ट पण झालेलं आहे. आज दुसरा पार्ट आहे. आज आपण कोणकोणत्या शस्त्राची माहिती घेणार आहे आणि तुमची पण थोडक्यात एक माहिती द्या आम्हाला. नमस्कार, मी दत्तात्रय अशोक शिंदे. मी नृसिंहवाडीचा राहणार आहे. मी गेल्या 10 वर्षापासून मी शस्त्रांचं संग्रह करतोय. लहान मोठी शस्त्रांचा संग्रह आहे. सरसेनापती श्री संताजीराव घोरपडे प्रतिष्ठान शिवकालीन युद्धकला आखाडा या संस्थेच्या माध्यमातून हे शस्त्र संवर्धनाचं काम मी आणि आमचा जो संघ आहे ते सगळेजण मिळून करतोय. आणि आमच्याकडं आता एक 350च्या आसपास लहान मोठी सगळी शस्त्र आहेत. मी तुम्हाला आज शिवकाळामध्ये वापरली जाणारी काही छुपी शस्त्र, लहान सुरे आणि या शस्त्रांची माहिती सांगणार आहे तुम्हाला. ठीक. वस्ताद दादा, हे कसलं हत्यार आहे आणि हे कुठे यूज केलं होतं हे पण आम्हाला आता थोडक्यात सांगा ह्या शस्त्राबद्दल. हे माडू किंवा याला भिडचिड ह्या नावानं हे ओळखलं जाते शस्त्र. हे शस्त्र म्हणण्यापेक्षा काळवीट नावाचा जो हरिण आहे त्या हरणाची ही शिंग आहेत. आदिमानव जेव्हा ज्यावेळेला धातूंचा शोध लागला नव्हता किंवा दगडापासून शस्त्र निर्माण करायचं त्याला तंत्रज्ञान माहीत नव्हतं, त्यावेळेला ह्या शिंगांच्यापासनं एखादा प्राणी मरून मेल्यानंतर ही शिंग त्या आदिमानवाच्या हाती लागली असतील. हे खूप कठीण असते आणि टोकदार असते. मुळात किती टोकदार आहे बघा. हे भरपूर शेकडो वर्ष जुनं आहे. आमच्या वस्तादांच्याकडं त्यांच्या सरावासाठी असणारं शस्त्र आहे हे. आणि त्या अगोदर कंदमुळं खणण्यासाठी या शिंगांचा वापर आदिमानव करायचा. आणि नंतर मग शिकारीचं तंत्रज्ञान ज्याला जेव्हा माहीत झालं त्यावेळेला या शस्त्रापासून तो शिकार सुद्धा करू लागला. जवळ जर एखादा प्राणी आला तर ते गुपसण्यासाठी या शस्त्राचा वापर केला. पुढच्या काळात धातूचा शोध लागायच्या अगोदर यापासूनच ते कोळी युद्ध व्हायची, तेव्हा ह्या शस्त्रापासून त्यांची युद्ध होत असतील असं अभ्यासकांचं मत आहे. हे अधिशस्त्र म्हटलं तर याला वावगं ठरणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. हे आता त्याचं आधुनिक रूप आहे. ही शिंग एकमेकांच्या विरुद्ध अशी जोडलीत तुम्हाला इथे पकड धरता येते आणि ह्या टोकानं समोरच्यावरती हल्ला करता येतोय, भोकसता येते. आणि समोरचा जर तुमच्यावरती वार केला तर यामुळं समोरच्याला अडवता सुद्धा येते शत्रूचं. हे कमी जागेत भरपूर जर गर्दी असेल तर ती गर्दीला हटवण्यासाठी या शस्त्राचा वापर केला जायचा. म्हणून या शस्त्राला भीडचीर म्हणजे गर्दीला चिरणारं शस्त्र सुद्धा म्हणून ओळखलं जातं. मित्रांनो, आता आपण कट्यारा ह्या शस्त्राबद्दल माहिती घेणार आहोत. वेगवेगळ्या प्रकारची कट्यार आहेत. आज आपण त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. वस्ताद दादा, आता पहिला आम्हाला ह्या कट्याराची माहिती द्या जरा. हे जे कट्यार आहे हे हम्पीजवळ विजयनगरी साम्राज्य होतं. विजयनगरचं त्या साम्राज्यामध्ये बांधलेली जी मंदिर आहेत त्या मंदिरांच्या शिल्पावरती ह्या कट्यारींचा तिथं ते शिल्पांकन केलंय. त्या जी शिल्प आहेत त्या मूर्ती आहेत त्यांच्या हातात ही शस्त्र आहे. हे विजयनगरी कटार असं म्हणतात. मधल्या काळामध्ये याला हैदराबादी कटार सुद्धा म्हटलं जायचं. हे कटारीचं किंवा दानपट्टा शस्त्राचं उगमस्थान आहे असं अभ्यासकांना वाटतंय. याचा काय विषय आहे तर हे तुम्ही पकडल्यानंतर तुमच्या संपूर्ण हाताचं मुठीचं यामुळे संरक्षण होतं आणि समोरच्याला तुम्ही असा घाव घालू शकताय, भुकसू शकताय, असे वार करू शकताय. असे दानपट्ट्याचा पण उगम ह्या शस्त्रापासून झाला असं भरपूर अभ्यासकांना वाटतंय. हे कट्यार किंवा दानपट्ट्याचं आजोबा म्हटलं तर चालेल या शस्त्राला. मूळ म्हटलं तरी चालेल. हां, मूळ म्हटलं तर चालेल. हे इतकं जुनं शस्त्र आहे. आता ह्या कट्याराबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा. ह्याला कव्हर नाही आहे पण हे पण छोटंच आहे. हे आता कटारीचा उदय झाल्यापासून हे मूळ भारतीय शस्त्र आहे. भारतातल्या आपल्या दक्षिण भारतात याचा उगम झाला असं अभ्यासकांचं मत आहे. हे मराठा शैलीचं कठार आहे. हे एका साच्यामध्ये अखंड पोलादात ओतलेलं शस्त्र आहे.
ही शस्त्राची पकड अशी असते, जी ताकद तुमच्या कोपरापासून किंवा खांद्यापासून लावली शकते. बाकी सगळी शस्त्रांचा घाव वेगळा आहे आणि कटारीचा घाव वेगळा आहे. कटारीचा काय विषय आहे, कट्यार काळजात घुसली असं म्हटलं जाते. म्हणजे हे समोरासमोर घुसवणारं शस्त्र आहे. हे बाकी शस्त्र अपवाद ते पाठीत खंजीर खुपसतात असं तसं शस्त्र आहे. पण हे जे याची तुम्हाला आता अंग सांगतो, हे त्याचं पात आहे, हे टोक आहे, हे पातळ आणि ही मूठ आहे आणि ह्याला पिपळा म्हणतात. त्याला हा पिपळा म्हणतात. तुमच्या हाताचं पण संरक्षण करते या बाजूला आणि यामुळे एक ग्रीप येते. आपण कसं आता एखादं मुष्टी प्रहार जसा असतोय तसंच हे काम करते. तेवढीच ताकद या ब्लेड लागल्यामुळं समोरच्या माणसाची आतळी कुथळी किंवा हाडं सुद्धा यामुळं कट होऊ शकतात असं शस्त्र आहे. आता त्यातले तुम्हाला प्रकार सगळे सांगतो. हे मराठा शैलीचं आहे कट्यार, आपल्या महाराष्ट्रात सर्वत्र वापरलं जाते. हे जे आहे हे दक्षिण भारतातलं आहे, त्याला चिमटा कट्यार असं सुद्धा म्हणतात. आता हे जे वेगवेगळे पार्ट आहेत, हे पातळ बाजूला आहे आणि ही मूठ बाजूला आहे. या मुठीचे प्रत्येक भाग हे बाजूला रिबीटनं जॉईंट केलेले आहेत. इथं रिबीट आहेत बघा. या नख्यामध्ये किंवा नेत्रामध्ये हे पातं बसवलंय. हे एखाद्या मोडलेल्या तलवारीचं पात आहे आणि ही मूठ अगदी सुंदर पद्धतीने तयार केलेली आहे. आणि हे जी मूठ आहे ही पकड, त्याला सुद्धा हे रिबीटनं इथं जोडले. म्हणजे सगळे पार्ट वेगवेगळे आहेत आणि कलात्मक दृष्टीनं बनवले हे. त्यामुळं आणि हे मराठा कट्यार एक संघ असल्यामुळे जास्त मजबूत असते, पण त्यावरती कलाकुसर कमी आहे. पण यावरती जास्त काम केलंय. हे दक्षिण भारतातला कट्यार आहे. कर्नाटकातल्या खाली हे कट्यार वापरलं जातं. आता हे कुठलं आहे? हे जे कट्यार आहे ह्याला आपण राजस्थानी कट्यार असं म्हणू शकतोय. राजस्थानमध्ये सिरोही नावाचं जे शहर आहे तिथलं हे कट्यार आहे. सिरोही कट्यार असं म्हटलं जाते. हे पण आपल्या मराठा कट्यारसारखं एका साच्यात ओतलेलं आहे आणि याचं पोलाद इतकं कठीण असे, जे खणखणीत जे नाणं म्हणतात की नाही तसं याचं पोलाद खणखणीत असते. हे पण तेवढंच घातक आहे मराठा कट्यार एवढं. याला पण कुठं जोड नाही आहे आणि एक संध एका साच्यात ओतलेला आहे. हे पण काम अगदी तसंच करते, खुपसण्याचं काम करते. आता हे पण हे दोन संघ आहे वाटतं. हे दक्षिण भारतातच आहे, पण यावरती कलाकुसर थोडी जास्त आहे बघा. हे तंजावर जे म्हणजे मराठ्यांची दुसरी राजधानी होती त्या भागातलं कट्यार आहे. हे पण चिमटा कट्यारमध्ये आहे, पण यावरती ह्या पिपळ्यावरती किंवा इथं भरपूर नक्षीकाम केलं. हे पण इथं जॉईंट केलेलं आहे आणि हे या सगळ्या कट्यारांच्या पेक्षा जास्त जुनं आहे. म्हणजे शिवकाळाच्या अगोदरचं असू शकते असं म्हणायला काही हरकत नाही. मित्रांनो, आता आपण खंजीर या शस्त्राबद्दल माहिती घेणार आहोत. वेगवेगळे प्रकारचे खंजीर आहेत, त्यांचे उगमस्थान वेगवेगळे आहेत, त्यांचा काळही वेगवेगळा आहेत. आपण त्याबद्दल आता जाणून घेणार आहोत. आता आपण पहिल्यांदा ह्या दोन शस्त्राबद्दल, ही दोन खंजीर आहेत वेगवेगळी, याची माहिती आपण घेणार आहोत. हे जे शस्त्र आहे हे खंजीर म्हटलं जाते. याचा उगम पर्शियामध्ये झाला आहे आणि हे जे आपल्या हातात शस्त्र आहे, ह्या शस्त्राचं जी मूठ आहे ही जेट नावाचा दगड आहे राजस्थानमध्ये, त्यापासून बनलेला आहे आणि याला मेंढ्याचं मुख आहे. शस्त्रामध्ये मुठींच्या वरती काही प्राणी असतात, मेंढा, त्यानंतर हत्ती किंवा घोडा. हे त्या शक्तीचं प्रतीक आहे आणि त्या शक्तीमुळं त्या योद्ध्याला शक्तीचा स्फुरण होतंय असं त्याकाळी समज होता. हे जे शस्त्र आहे हे पर्शियातनं भारतात आलं आणि ते आपल्याकडं रूढ झालं. आपल्याकडं म्हण आहे बघा एक, खंजीर पाठीत खुपसणे. हे याची पकड अशी आहे आणि हे असं मारलं जातं. एखादा माणूस जर जवळ आला तर त्याच्या पाठीत खंजीर खुपसणं म्हणजे विश्वासघात करणं. म्हणजे एखाद्याला जवळ बोलवून त्याच्या पाठीत हे खुपसलं जाते असा ह्या शस्त्राचा काय म्हणायचं त्याबद्दल वर्णन केलेलं असते. ह्या पण शस्त्राचे दोन भाग आहेत. हे पातळ किंवा आपण याला ब्लेड म्हणू आणि हे त्याची मूठ, ही जेट दगडाची मेंढा मूठ आहे आणि यावरती हे ब्लेड बसवलंय. हे शिवपूर्व काळात आपल्याकडे रूढ झालं आणि पुढच्या काळात ते सर्वत्र वापरलं जायचं हे खंजीर. आता याच्या आपण दोन प्रकार बघू. हे जेट दगडाचं आहे आणि हे जे धातूचं आहे आणि याला चांदीचं वरती काम केलंय. हे आपल्या संग्रहात ही असणारी दोन खंजीराचे प्रकार आहेत. याची एका बाजूला वक्र असणारी मूठ आहे आणि काहींना एक धार असते आणि याला दुधारी ब्लेड आहे. हे सुंदर शस्त्र आपल्याकडे आहेत. आता ही खंजीर आहेत, पण ही वेगवेगळ्या देशातून आलेली आहे. याची आपण आता माहिती घेणार आहोत आणि याचा आकारही वेगवेगळा आहे. याबद्दलही आपण जाणून घेणार आहोत. हे जे शस्त्र आहे याला जांबिया म्हणतात. हे अफगाणिस्तानातलं राष्ट्रीय शस्त्र म्हटलं तर याला वावगं ठरणार नाही. तिथं अजून सुद्धा ते त्या ज्या जमाती आहेत ज्या वाळवंटात राहतात त्यांच्या कमरेला शस्त्र असते. आता हे जे आहे ही लाकडी मूठ आहे
आणि यावरती सोन्या चांदीचं पितळाचं काम असते. त्याला काही म्हणजे त्याला नवरीसारखं सजवतात ह्या शस्त्रांना आणि ते त्यांच्या कमरेला लावलेलं असते. अजून सुद्धा ते एखाद्या व्हिडिओमध्ये ते फॅन करतात बघा, असं शस्त्र वरती टाकल्यासारखं करतात, मागणं घेऊन परत ते असं लावतात तिथं. ते त्यांच्या कमरेला म्हणजे त्याचा आपलं कसं घड्याळ किंवा मोबाईल आपला अविभाज्य भाग आहे तसं त्या ह्यातल्या लोकांच्या ते अजून सुद्धा ते वापरतात. त्यांचं ते राष्ट्रीय शस्त्र आहे. गिफ्ट देण्यासाठी सुद्धा ते आत्ता सुद्धा ह्या शस्त्रांचा वापर केला जातो. हे जांबिया अफगाणिस्तानातलं शस्त्र आहे आणि याच्या मध्यावरती भरीव शिर असते, त्यामुळं हे शस्त्र कारगरपणे काम केलं जाते. याचा पण घाव असाच आहे, पाठीत खोपसण्यासाठी असाच याचा घाव आहे शस्त्राचा. आणि हे आपल्याकडं आता याचे प्रकार आपल्याकडे 2-3 आहेत. ही लाकडी मूठ आहे, ही धातूची मूठ आहे आणि हे लहान मुलासाठी तयार केलेलं शस्त्र आहे. म्हणजे लहान मुलांना सुद्धा ही शस्त्र असायची त्यांच्याकडं, हा त्या काळातला विषय आहे. आणि हे जे जांबियासारखं दिसणारं शस्त्र दुसरं आहे, याला जगतापुरी म्हणतात. राजस्थानमध्ये जगतपुरी नावाचं एक शहर आहे, त्या शहरात हे तयार झालेलं आहे. याची मूठ मात्र 12 शिंगा नावाचं जे हरण असते त्या हरणाच्या शिंगापासून याचं मूठ तयार केलेलं आहे. या शस्त्राचा पण इंग्रजीतल्या जे सारखा आकार आहे बघा, त्यामुळे याला म्हणजे तो आकार म्हणजे जांबिया असं आपण लक्ष ठेवण्यासाठी हे शस्त्राचा आकार त्या इंग्रजी शब्दाप्रमाणे आपण वापरू शकतो. मित्रांनो, आता आपण खंजराली या शस्त्राबद्दल माहिती घेणार आहोत. हे पण छोटंच आहे आणि हे वेगवेगळे आहेत, याचीही माहिती आपण घेणार आहोत. हे यूज कुठं केलं जातो, ह्याचं बनवलं कसं आहे, याची पूर्णपणे आपण इतिहास काळ घेणार आहोत याबद्दल. आता हे खंजराली शस्त्र आहे, हे दक्षिण भारतात उगम पावलेलं शस्त्र आहे असं अभ्यासकांचं मत आहे. या शस्त्राला आता लहान शस्त्र आपण बघितली, त्या शस्त्रांना परज किंवा जो हाताचं रक्षण करणारा भाग आहे तो नसतोय. पण या खंजराली शस्त्राचं वैशिष्ट्य आहे की तो भाग याला आहे आणि हे सगळ्यात कलात्मक शस्त्र आहे. याला 2 वक्र आहेत या पात्याला आणि याची मूठ वर जाऊन गोल होते आणि ही पकड अशी बसते. हे पण भोकसण्यासाठी किंवा असा वार करण्यासाठी हे शस्त्र वापरलं जाते. आणि हे दक्षिण भारतातल्या ज्या राजघराण्यातल्या स्त्री आहेत त्यांच्यासाठी बनवलेलं शस्त्र आहे, असा एक प्रघात आहे. असं म्हणतात की हे स्त्रियांचं छुपशस्त्र आहे आणि यात पण भरपूर प्रकार आहेत, कलात्मक गोष्टी असतात. आता हे जे शस्त्र आहे याला ते हारांचं काम आहे, पण याचं मूळ असं आहे की याला हस्तितंताचं काम, त्यावरती सोन्याच्या चांदीच्या फुलं बसवले जायचे. हे एकदम सजावटी शस्त्र आहे आणि स्त्रियांच्यासाठी बनवलेलं शस्त्र आहे. त्याचं दुसरं तर हे तेच खंजराली नावाचं शस्त्र आहे, पण याची परत गायब झाल्या काळानुसार. यावरती चांदीची फुलं आहेत आणि याची मूठ लाकडाची आहे. मला ह्या 2 शस्त्राबद्दल माहिती द्या. हे पण वेगवेगळ्या प्रकारचे दिसतात. हां, हे जे शस्त्र आहे हे चिलानम नावाचं शस्त्र आहे. हे पण दक्षिण भारतातलं शस्त्र आहे आणि हे पण स्त्रियांच्या संरक्षणासाठी वापरलेलं आहे. आता ह्या शस्त्राला एकच वक्र आहे आणि ते तुमच्या हातात आहे, त्याला 2 वक्री द्विवक्री शस्त्र आहे. हे पण स्त्रियांच्या शेल्यामध्ये किंवा पुरुष सुद्धा ते शेल्यामध्ये वापरायचे. चिलानम त्या शस्त्राला तर जेवढं विजयनगरी कटारी जितकं जुनं आहे शिवाजी महाराजांच्या अगोदर बसणं, ते पण ते दक्षिण भारतीय शस्त्र तेवढंच जुनं आहे. विजयनगरी साम्राज्यातलं शस्त्र आहे ते. त्याचा आपण वापर स्त्रियांच्यासाठी सजावटी शस्त्र म्हणून वापर केला जायचा. चिलानम शस्त्राचं प्राचीन नमुना आहे. हे आता तुम्हाला मागे सांगितलंच की हे शिवाजी महाराजांच्या अगोदरपासून शस्त्र प्रचलित होतं दक्षिण भारतामध्ये. याचा आकार अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. याला द्विवक्र आहे बघा, 2 ठिकाणी बाग झाला. ह्या बाजूला बाग तुम्ही, ह्या बाजूला बाग आहे आणि ही जी मूठ अत्यंत कलात्मक दृष्टीने आहे. याला माशांचा जो पर असत तशी पर आहे, मध्ये गोटी आहे आणि ही पकड अशी धरतात, याची अशी धरून भोकसण्यासाठी त्याचा वापर केला जायचा असा. हे पण महिलांसाठीच बनवलं. हां, हे पण महिलांसाठी शस्त्र आहे आणि याच्यावरती भरपूर नक्षीकाम असायचं. इथं पक्षी असायचे किंवा एखादा व्याल नावाचा प्राणी आहे तो इथं असायचा आणि एखाद्या सुंदर स्त्रीसारखं हे दिसतंय. इथं त्याची कंबर आहे म्हणा किंवा इथं त्याचा हात आहेत, हे पाय आहेत, असं जी रचना. आता आम्हाला ह्या हत्याराची माहिती द्या. हे गुप्त कसं म्हणायचे? हे मोठं पण दिसतंय आणि पातं पण मोठं आहे. हे काय गुप्त शस्त्राचं याला काय म्हणतात नाही, पण हे त्या ह्या शस्त्रांच्या थोडंसं मोठं आहे आणि तलवारींच्या पेक्षा लहान आहे. आता आपण जे भाग केलोय शस्त्रांचे, तलवारींचा एक भाग पहिला आपल्या भागात सांगितला, तर ही लहान आणि छुपी शस्त्र आपण सांगलोय. हे त्या मधल्या कॅटेगरीतलं शस्त्र आहे. हे शस्त्र आहे, याला यातागन म्हटलं जातंय. हे टर्की किंवा तुर्कमेनिस्तान ह्या भागातनं जे योद्धे
बोलवले जायचे भाडोत्री किंवा त्यांना पैसे देऊन, त्या योद्ध्यांच्या बरोबर हे शस्त्र भारतात आलं आणि हे नंतरच्या काळात आपल्याकडे रूढ झालं. आणि हे शस्त्र म्हणजे धड तलवारीसारखं मोठं नाही आणि ह्या लहान शस्त्रांसारखं लहान नाही, मधल्या टप्प्यातलं शस्त्र आहे. पण हे घाव घालताना अतिशय याचा घाव घातक आहे. याचे घाव आहेत ते एका घावात 2 तुकडे करणारं शस्त्र आहे हे. आणि हे आपल्याकडे आता आपल्या महाराष्ट्रात नाही पण उत्तर भारतात हे रूढ झालेलं शस्त्र आहे, यातागान नावाचं शस्त्र. आता ह्याच्याबद्दल पण माहिती सांगा. हे पण त्यासारखं दिसते पण छोटा आहे. छोटा आहे. हे जे शस्त्र आहे पण कुठे झालं होतं. हा हे पण म्हणजे आता काय म्हणायचं त्याला, भारताच्या त्या बाजूनं इस्लामिक आक्रमणांच्या बरोबर हे आलं. पण हे खैबर खंडीतून आलं आपल्याकडं. खैबर खिंडीतून आलं म्हणताना याला खैबर सुरा म्हटलं जाते. म्हणजे ते इस्लामिक आक्रांती जे आले त्यांच्याबरोबर हे शस्त्र आलं आणि ते आपल्याकडे उत्तर भारतात रूढ झालं. याला खैबर त्या भागातनं आपल्याकडे प्रसारित झालं म्हणताना याला खैबर सुरा असं म्हटलं जातं. हे पण त्यासारखंच आहे. याची मूठ ही हारणाच्या नाही उंटाच्या हाडापासून याची बनवली. हे पण त्या पद्धतीनेच आहे पण ह्याची मोठं लोखंडी मग हे जे शस्त्र आहे ह्याला किर्द म्हणतात किंवा कर्द म्हणतात. हे पण लहान मुलांच्यासाठी किंवा स्त्रियांच्यासाठी संरक्षणासाठी हे शस्त्र आपल्या भारतातलं आहे, भारतात रूढ झालं. कर्द नावाचं शस्त्र आहे. लहान मुलांना सराव करण्यासाठी किंवा स्त्रियांच्या संरक्षणासाठी हे शस्त्र वापरलं जायचं. वस्तात आता हे चक्र कसला आहे, ह्याचा यूज कुठे केला जातो. हे याला चक्रच असं म्हटलं जाते. श्रीकृष्णांच्या सुदर्शन चक्रापासून याची प्रेरणा आहे. आणि हे दक्षिण भारतात आणि पंजाबमध्ये शीख योद्धे आपल्या पगडीमध्ये सजवतात हे शस्त्र असं. आणि याचा हे घातक शस्त्र आहे. हे आपल्या बोटामध्ये असं फिरवून आपलं लक्ष त्या लक्षावरती फेकलं की ते लक्ष भेद करायचं शस्त्र आहे. नाहीतर याचा उपयोग हातामध्ये सुद्धा घेऊन केला जायचा. हात घ्यायच्या युद्धामध्ये याला पूर्ण याचा जो बाहेरचा परिघ आहे तिथं धार आहे आणि आतल्या बाजूला ते हातात धरू शकतोय असं आहे, किंवा शेला पकडून हातात धरलं जायचं आणि तलवारीसारखा याचा वार सुद्धा केला जायचा. हे चक्र नावाचं शस्त्र आहे. शीख योद्धे याचा भरपूर वापर करायचे. ते अजून सुद्धा जे निहंग योद्धे आहेत ते आपल्या पगडीमध्ये हे सजवतात असं घालतात. हे याचे भरपूर प्रकार आहेत. हे यापेक्षा मोठे असतात, लहान असतात, ते हातात घातलं जातंय. चक्राचा भरपूर ठिकाणी उपयोग शीख योद्धे करतात. आता हे कुठलं आहे. हे पण लहानच आहे. हे पण लहानच आहे. हे गुप्त म्हणजे अतिशय गुप्त शस्त्र आहे. कारण या शस्त्रांनीच ही वाघनख पण द्या, ह्या शस्त्रानेच शिवरायांनी अफजल खान फाडला. हे बिछवा नावाचं शस्त्र आहे. याचा आकार वक्र आहे बघा. विंचवाची नांगी अशी वक्र असते त्याप्रमाणे याचं पाता आहे म्हणताना याला बिछवा असं म्हणतात. आणि हे वाघनखाची माहिती तुम्हाला सांगतो. हे शस्त्र दोन्ही हातात कुठल्या पण घालू शकता. हे असं पण घालू शकताय आणि हे डाव्या हातात असं पण घालू शकताय. महाराजांनी हे इतिहासाला त्या भरपूर फाटी आहेत आणि ते तंतोतंत नोंदी अशा काय कुठं नाही आहेत उपलब्ध. पण आपण तर्क करायचं. तर्कानं तुम्हाला जे आमच्या गुरूंनी किंवा अभ्यासकांनी जी माहिती सांगितली तुम्हाला सांगू शकते. डाव्या हस्तानीमध्ये महाराजांनी असं लपवलेलं हे शस्त्र आणि उजव्या हातामध्ये त्यांच्या वाघनखं असतील अशी. तुम्ही एखादं शस्त्र हे वाघनखं घालून सुद्धा तुम्ही हाताळू शकताय किंवा तुम्ही एखाद्याला सेकंड करू शकताय, नमस्ते करू शकताय. हे अतिशय गुप्त शस्त्र आहे. आता माझ्याकडे काय नाही आहे तुम्हाला दाखवायचं. आता माझ्याकडे काय नाही आहे पण त्यावेळेला हे काढून तुम्ही वार करू शकताय. वाघनखानं समोरच्या माणसाला अडकून धरू शकताय. जाणकार असं म्हणतात की वाघनखाने अफजल खानचा कोथळा काढला असं काय ते वस्त्र असतील त्याच्या अंगावरती किंवा तो असा बलाढ्य होता त्याला काय यामुळे जास्त होणार नाही. पण हे जर त्याच्या अंगामध्ये रुतवलं आणि त्याला धरून ठेवलं आणि या शस्त्रानं त्याचं काम तमाम केलं असं होऊ शकते. कारण ह्या तीक्ष्ण नखामध्ये समोरचा माणूस अडकून राहणार 100%च, तो सुटणार नाही. महाराज उंचीनं कमी होते, ताकदीनं लहान होते. अफजल खान बलाढ्य होता, ताकदीनं जादा होता. त्यानं जर विचार केला असता तर तो म्हणजे आता अफजल खानाचा बाजूला आपण विचार करूया. एखाद्या बाजूला आता ही ते जांब्यात एक हा जांबिया अफजल खानाला लपून आणलाय आणि तो घालून असं मारतोय महाराजांच्या पाठीत. आणि महाराज मात्र त्याला ह्या वाघनखाने धरून ठेवतात आणि दुसऱ्या हातातल्या बिछव्याने त्याचं पोट फाडतात. असा तो सगळा सीन झाला असणार. म्हणजे असं इतिहासात भरपूर फाटे आहेत.
तो विषय आपला नाही आहे. आपण शस्त्रांचा अभ्यास करतोय, शस्त्र संगोपन करतोय, या दृष्टीनं आपण तर्क लावू शकतोय. आमचे एक वस्ताद आहेत, ते म्हणतात की ह्या शस्त्रांना हात लावायची आपली पात्रता नाही आहे, पण आपण यांची निगा करतोय, हे सांभाळतोय, जपून ठेवतोय म्हणताना तो न कळत आपल्याला त्या अपराधातून आपल्याला सुटका असं सांगतात वस्ताद. त्या अधिकाऱ्यानंच आता ही माहिती तुम्हाला सांगतोय मी. वस्ताद आता मला ह्या हत्याराबद्दल माहिती दे. हे कोपरी म्हणतात म्हटलं तुम्ही. हे कुकरी नावाचं शस्त्र आहे. आता आपल्या जवळचा देश, आता आपण त्याला देश म्हणू शकतोय, पण त्या काळी तो आपलाच भाग होता भारताचा. हे कुकरी नावाचं शस्त्र आहे आणि हे नेपाळ या भागातलं शस्त्र आहे. आता भारतीय सेनेमध्ये आपल्या सध्या एखादं जर मरायला तयार आहे असं जर कोण म्हटलं तर एक तर तो वेडा आहे, नाहीतर तो गुरखा आहे असं म्हटलं जाते. गुरखा म्हणजे काय, त्यांच्याकडे हे शस्त्र असतं. हे शस्त्र फक्त युद्धामध्ये ते वापरू शकतात असंच नाही, तर एखादं झाड आडवं आलं किंवा एखादा प्राणी आला तर त्यानं सुद्धा ह्याचा संपूर्ण नाश केला जातो. हे शस्त्राचा, हे शस्त्राचं आता ही जी मूठ आहे, ह्याचा प्रत्येक शस्त्राचं बाहेर वक्र असतो किंवा एकल वक्र असतो, पण ह्याचा कोणच वेगळा आहे. ह्याचा जवळजवळ एक 35 अंशाचा कोण आहे हा शस्त्राला या. आणि ही जी पाठ रुंद आहे, याचं पातळ अतिशय निमुळत होत गेले आणि हे आता लहान वाटते, पण या शस्त्रातल्या मोठी शस्त्र आहेत ते पण आपल्या संग्रहात आहेत. हे त्यांचं अतिशय घातक शस्त्र आहे. एखादं झाड तोडू शकते, म्हणजे याच्यावरनं माणूस तर सहज निकामी होऊ शकते असं शस्त्र आहे. त्याची मूठ रेड्याच्या शिंगाची आहे आणि अतिशय कलात्मक शस्त्र आहे कुकरी नावाचं. आता हे कुठलं आहे म्हणलं? हे पेचकप नावाचं शस्त्र आहे. पेचकप्च हे पण पर्शियातनं आपल्याकडे आलं आणि आपलं झालं ते. कब्ज म्हणजे मूठ, कब्जा आपण म्हणतो ना, एखाद्या गोष्टीवरती आपला कब्जा केला, तसे ह्या मुठीवरती कब्जा केला म्हणजे हे पेच कब्ज. पेच म्हणजे सरळ आणि याची पाठ रुंद असते, थोडं धार निमुळती असते आणि हे पण म्हणजे बाहेरच्या देशातून आलं आणि आपल्याकडे रूढ झालं असं शस्त्र आहे पेच कब्ज नावाचं. पेचकप हां. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की हे समोरच्याला यावरती विष प्रयोग व्हायचा, त्याला कळत न कळत कुठं जर लागलं तर तो समोरचा माणूस जायबंदी व्हायचा त्या विषयामुळे. असं हे विष प्रयोग करूनच विष प्रयोग. हां, हे शस्त्र तापवलं जायचं गरम करून आणि त्या विषामध्ये बुडवून ते थंड केलं जायचं. तो विषाचा अंश यावरती राहायचा आणि अगदी कळत न कळत ज्याला लागलं त्या रक्ताची संपर्क झाला, समोरचा माणूस त्या विषानं मृत्यू पावला जायचा. आता हे चाकू सारखं दिसतंय. हे चाकू सारखं दिसतंय. हे छुरिका नावाचं शस्त्र आहे. छुरिका. हे राजस्थान ह्या भागातलं शस्त्र आहे आणि हे पण बहुतांश याची पकड वेगळ्या अंगाची आहे. पितळेची पकड यायची आणि यात हात बसतोय, हातातनं निसटू नये यासाठी असं त्याचा गोल आकार केला आहे आणि हे पण मारण्यासाठी आणि खुपसण्यासाठी याचा वापर केला जायचा. हे पण स्त्रियांच्यासाठीच शस्त्र असायचं, गुप्त शस्त्रातला भाग आहे. मस्त दादा, तुमचं मनापासून आभार मानतो. या छुप्या शस्त्रांच्या बद्दल आम्हाला चांगल्या पद्धतीने आणि थोडक्यात माहिती सांगितलं, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. मी आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक आव्हान करतोय की ह्या जो शस्त्रांचा दर्शन आहे हे तुम्ही तुमच्या भागात आयोजन करू शकताय. शिवजयंती किंवा गणेशोत्सव किंवा नवरात्र यामध्ये आपण आपल्या गावात आपल्या मंडळामार्फत किंवा आपल्या संघटनेमार्फत याचं दर्शनाचं तुम्ही तुमच्या गावामध्ये शहरामध्ये आयोजन करू शकताय. त्यासाठी आमचे नंबर आता दादा देतील तुम्हाला. त्या नंबरवरती संपर्क केल्यावरती आपण हे प्रदर्शन तुमच्या गावामध्ये लावू शकतो. धन्यवाद खूप. तुम्ही पण आम्हाला इथं बोललो त्याबद्दल तुमचे शतशः आभार. आणि पुढच्या पार्टमध्ये आपण आता कुठलं घेणार आहे? आता आपण पुढच्या भागामध्ये जे संरक्षण शस्त्र आहेत, ढाल म्हणा, चिलखत म्हणा किंवा कवच, शिरस्त्राण याविषयी आणि त्याच्यावरती शिवकालामध्ये किंवा इतिहासामध्ये तोड काय होत्या त्या शस्त्रांची आपण माहिती घेणार आहोत. सर्वांना जय शिवराय. धन्यवाद. मित्रांनो, आज आपण गुप्त हत्याराबद्दल पूर्णपणे माहिती घेतली आहे. तसेच नेक्स्ट पार्टमध्ये संरक्षणाच्या जे शस्त्र आहेत ते आपण पाहणार आहोत. मित्रांनो, अशाच हिस्टॉरिकल किंवा पॉलिटिकल किंवा उद्योजकांसाठी आपल्या चॅनेलला मॅक्झिमम शेअर करा. अशाच आपल्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि मॅक्झिमम शेअर करा. धन्यवाद.